थंडीच्या दिवसामध्ये सूप नाही पिलं तर थंडीची मजाच येत नाही। तर आपण असंच एक सूपचा प्रकार बघणार आहोत। थंडीमध्ये वेज क्लिअर सूप। हे सूप आपण भरपूर भाज्या घालून केलेलं असतं, त्यामुळे पौष्टिक असते आणि छान गरम गरम थंडीमध्ये प्यायला मजा येते, चविष्ट वाटते। जर तुमच्या घरी वृद्ध लोक असेल, आजारी लोक असेल, त्यांच्याकरताही तुम्ही सूप करून देऊ शकता। असं सूप जर आपण त्यांना बनवून दिलं तर तोंडाला चव येते। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला हे सूप कसं करायचं हे बघूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। चला ही रेसिपी कशी करायची बघूया। वेज क्लिअर सूप करण्याकरता इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहे। इथे गाजर घेतले आहे। गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक चिरून घेतली आहे। इथे शिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। आणि इथे मिरे आहे, मिऱ्याची पूड आहे ही। कांदाही छान बारीक चिरून घेतला आहे। आणि इथे आपण फुलगोबी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता, जसं तुम्ही कॉर्न घेऊ शकता, स्वीट कॉर्न किंवा वाटाणे, हिरवे वाटाणे, ब्रोकोली, ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या इथे तुम्ही ॲड करू शकता। इथे आपल्याला सूप करता आलं लसूण मिरची याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे। इथे सूपसाठी आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे। हा 1 चम्मच घेतला आहे आणि हा दुसरा चम्मच। आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। इथे आपल्याला सूप करण्याकरता जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आणि तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची याची पेस्ट घालून घ्यायची आहे। ही पेस्ट छान थोडीशी झाली 1-2 मिनटं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी बारीक चिरलेला हा कांदा घालते। कांदासुद्धा आपल्याला थोडंसं छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं। त्याला खूप परतवायचं नाही आहे, फक्त हलकासा याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा छान झालेला आहे, याचा कच्चेपणा दूर झालेला आहे। आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत। इथे मी शिमला मिरची घालत आहे, गाजर आणि फुलगोबी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। या भाज्या आपल्याला छान थोडा वेळ परतून घ्यायची आहे। याला छान 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला। हे वेज क्लिअर सूप बनवायला एकदम सोपी आहे। मी भाज्यांचे छोटे तुकडे केले आहे, तुम्ही भाज्यांचे थोडेसे मोठे तुकडेसुद्धा करू शकता, मोठे किंवा मीडियम साईजचे, किंवा असे बारीक बारीक पण करू शकता। इथे मी 3-4 मिनटं छान भाज्या परतून घेते, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत। इथे बघू शकता तुम्ही आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे थोड्याशा। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याला छान उकळी आणून घ्यायची आहे। मी छान एक उकळी आणून घेते। इथे बघू शकता तुम्ही आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे बनवून ठेवली होती कॉर्नफ्लोअरची स्लरी ते घालायची आहे। आणि ते घालण्याच्या अगोदर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे, छान हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे ते, म्हणजे याने आपल्या सूपला छान दाटसरपणा येतो। आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे।
इथे मी मीठ घालत आहे चवीपुरतं आणि इथे आपण बारीक करून ठेवलेली मिरपूड हे घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला पुन्हा सूप शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे ते छान शिजलं पाहिजे म्हणून हे थोड्या वेळ परत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर पातळ किंवा घट्ट असं पाहिजे असं तुम्ही त्यानुसार इथे पुन्हा पाणी ॲड करू शकता. गरम पाणी ॲड करायचं आहे. इथे मी पुन्हा उकळून घेते सूपला. इथे आपण अशा तऱ्हेने हे सूप छान शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे छान स्वाद येतो सूपला. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. मी ते गॅस बंद केलेलं आहे. तऱ्हेने तयार झालेलं आपलं व्हेज क्लिअर सूप छान गरमागरम थंडीमध्ये प्यायला खूप छान वाटते, टेस्टी वाटते आणि पौष्टिक पण आहे. तर तुम्ही हे सूप नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.